चांदीच्या ताटात सोन्याचा खण. चांदीच्या ताटात सोन्याचं खण. नवनाथ नाव घेते. हळदी कुंकवाचा सण. हाय. क्रिएटिव्हिटी बघा. ही पिन घेऊन आम्ही डिझाईन करतोय. म्हणून माझ्या पोरीला मी उच्चव दिला. उच्चव दिला. टॅलेंट दिला. मी काय केलं नाही, मी आडंग राहिलो. तुम्ही शिका आणि काहीतरी करा. शिका, संघटित व्हा. हा. हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुवर्णा मिरेकल वर्ल्ड. तर आज आहे रथसप्तमी आणि आमचा काहीच प्लॅन नव्हता बोरनान किंवा हळदी कुंकवाचा. म्हणजे मी ठरवलं होतं की त्यांचं आम्ही दरवर्षी करतो, पण मी ह्या वर्षी पण ठरवलं होतं नाही करायचं, पुढच्या वर्षी करायचं, त्यांचं चांगलं करायचं. पण आई बोलली की आपण दरवर्षी करतो तर ह्या वर्षी करूया, छोटं का आपण करूया, साधं करूया. दर टायमाला मी आधीच 15 दिवस तयारीला लागते, म्हणजे सगळ्या वस्तू बनवल्यापासून किंवा त्यांच्या हलवीचे दागिने सगळं. पण यावर्षी काही प्लॅन नसल्यामुळे, काही आता माझ्याकडे सामान नाही आहे किंवा डेकोरेशनचं नाही आहे, हलव्याचे दागिने तर सगळं आणायचं आहे. आमच्याकडे फक्त 5 तास आहेत. 5 तासामध्ये काय काय डेकोरेशनचं जे भेटेल किंवा काही जे करता येईल छोटं मोठं तसं करून बघूया. आज बोलणार त्यांचं कसं होतं आणि हळदी कुंकू. घरातून निघाले आणि पहिले डीमार्टला पोचले, कारण डीमार्टमध्ये बऱ्याच गोष्टी एकत्र भेटतात. म्हणून मी पहिलं ऑप्शन डीमार्ट चॉईस केले की डीमार्टमध्ये जाऊन जे भेटते आपल्याला ते पहिलं घ्यावं. वाणासाठी बरंच ऑप्शन, म्हणजे छान छान ऑप्शन होते, पण माझ्याकडे टाईम आणि विचार करायसाठी वेळ नव्हता. म्हणून मला ह्या समोर दिसल्या ते भरण्या खरंच आवडल्या, कारण आम्ही घरगुती करत होतो, घरातलेच सगळं होतं. म्हणून आम्ही ह्या 6 भरण्या मी घेतल्या 85ला. खरंच छान भरण्या होत्या त्या. डीमार्ट शॉपिंगनंतर नेक्स्ट टास्क होता मुलांसाठी कपडे. आणि मुलांसाठी कपडे तुम्हाला खोटं वाटेल, मी 15 मिनटात कपडे घेतलेत. म्हणजे मी इतकी चुझी मुलगी आहे. आणि 15 मिनटात मी कपडे घेऊन दुकानाच्या बाहेर पण होते. म्हणजे मी काहीच विचार नाही केला, जे त्यांनी दाखवले ते मी आवडले, पैसे दिले, निघून आले. इतके पटकन मी कपडे घेतले. नंतर भाज्या वगैरे घेतल्या, जे काय लागणार होतं, गाजर वगैरे ते सगळं घेतलं. आणि नेक्स्ट होता इतक्या कमी वेळात काय डेकोरेशन करणार, म्हणून डोकं चालून लक्षात आलं की प्रिंटआउट घेऊन आपण पेपरला चिटकून देऊ, म्हणजे लिहायचं टेन्शन नाही, पटकन होईल. आणि दोड का वेगवेगळे कार्ड पेपर घेऊन त्याचे पतंग बनवू. असं ठरवून मी सगळं मटेरियल घरी घेऊन आली आणि बनवायला बसली. तिळगुळ घ्या, गोड गोड बोलत एक प्रिंटआउट आणली, 2 पतंग, वेगवेगळ्या कलरचे पतंग बनवायला घेतले. सगळं रेडी झालं आणि चुकून माझ्या बहिणीच्या हातातून त्याच्यावर कलर पडला. म्हणजे इतक्या वेळ मेहनत केलेली आणि इतकं फटाफट चालवलेलं डोकं, सगळं मेहनत पाण्यात गेली. मग काय, परत गेली, प्रिंटआउट आणल्या, कार्ड पेपर आणला आणि परत बनवायला सुरुवात केली. कंटाळ तर खूप आला होता, पण काय करणार, आवडमध्ये येते ना. आवड खूप, ह्या गोष्टीची मला इतकी आवड आहे. मला क्राफ्ट म्हणा, ड्रॉइंग म्हणा, तुम्ही कधीही सांगा, त्याच्याने माझा पूर्ण मूड चेंज होतो आणि खूप छान वाटतं. मला खूप रिलॅक्स फील होतं. मी कधीही करू शकते, इतकं मला आवडतं. त्यात आपल्या मुलांसाठी करायचं म्हणजे कंटाळा करून चालत नाही ना. मग ते 10 वेळा बिघडलं तरी चालेल, मग ते 10 वेळा रिपेअर करायचं, कारण ते आपण मुलांसाठी करतो. अजून सुंदर दिसावं म्हणून मी 2 प्रकारच्या लेस आणल्या होत्या आणि ते 4ही साईडून लावून घेतल्या आणि त्याला स्टेपल करून घेतलं, म्हणजे त्याचा लुक अजून छान दिसेल म्हणून. कट करून लावलं हे समजून नको यायला, म्हणून मी काय केलं, गोल्डन कलर घेतला आणि त्याला 4ही बाजूने टॅप केलं. वाटते का कटआउट लागत नाही ना. पिन घेतलाय, पिन. क्रिएटिव्हिटी बघा. ही पिन घेऊन आम्ही डिझाईन करतोय, कारण आमच्याकडे ब्रश नाही आहे. माझ्याकडे ब्रश नाही ना मम्मा, म्हणून मी असं डिझाईन करते. कशी करते बघ. क्राफ्ट आणि आर्ट आमच्या फॅमिलीमध्ये कुठून भरलंय. आता आम्ही ते गोल्डन कलरने केलं होतं, ते उठून दिसत नव्हतं, म्हणून त्याला कुरमुरे चिटकवते त्याच्यावर, म्हणजे ते उठून दिसेल बोरनान लिहिलेलं. दाखव बरं. आणि हे आहे ती क्रिएटिव्ह. दाखव, फेस दाखव, क्रिएटिव्हिटीचा फेस दाखव. तिला डोकं आहे. हे डोकं कोणाकडून आलं? इकडे आहे आईचा ठरलेला डायलॉग. इकडे ना आहे काय, कोणामुळे टॅलेंट आले आमच्यामध्ये? माझ्यामुळे. तुझ्यामुळे. तू किती ड्रॉइंग काढल्या, क्राफ्ट केल्या. रंग नाही काढल्या, पण इच्छा मनात असताना आपण काय मला ते करू शकलो नाही. म्हणून माझ्या मुलींना करायला इकडे बघून बोललं.
म्हणून माझ्या पोरीला मी उत्सव दिला, उत्सव दिला, टॅलेंट दिलं. टॅलेंट दिला. हा. मी काय केलं नाही, मी आडाने राहिलो, तुम्ही शिका आणि काहीतरी करा. शिका, संघटित व्हा. हा. बिचारीचं डेडिकेशन बघा, किती मन लावून काम करते. रात्रीचे 12 वाजले ना पैशाला तरी चालेल, पण मी हे चमकल्याशिवाय सोडणार नाही. ज्या काय वस्तू भेटल्या त्या सजवून घेतल्या आणि बोरनानला आणि हळदी कुंकवाला सुरुवात केली. मुलं तर एवढी एक्सायटेड होती, ती आधीच ते पाठ मांडला आणि त्याच्यावर जाऊन बसली. उठायलाच त्यांना सजवून पण देत नव्हती, इतकं एक्सायटेड होती तो. कसे आहेत कपडे? छान आहेत ना. आणि तुम्हाला माहिती आहे की यशने ना न रडता ड्रेस घातला आहे, कारण त्याला कुर्ता पायजामा आवडत नाही. आणि तो नेहमी रडतो आणि रडतो वरनं तो पाठ म्हणजे असं काय बसायचं म्हटलं तो एका जागी शांत बसतही नाही, इकडे पळ तिकडे पण. पण ह्या टायमाला न रडता ड्रेस घातला आहे. वरनं माहिती आहे तुम्हाला, तो टेबलावर म्हणजे पाटावर पण स्वतः येऊन बसला आहे. त्याला म्हणजे हाकलं लागत होतं, उठ उठ इथनं आम्हाला तयारी करू दे. तो स्वतः येऊन बसला. आणि कियाराचं उलटं झालं या टायमाला. कियारा रडत होती की म्हणत होती मला फ्रॉक टोचते. त्याची का बोलत होती माहीत नाही, पण ती पहिल्यांदा रडत, ह्याच्यापेक्षा हेवी ड्रेस घालते ती, पण तरी ते हे नॉर्मल फ्रॉकसाठी ती का रडत होती माहीत नाही. ते झालं. नंतर आम्ही ओवाळून घेतलं, औषण केलं दोघांचं आणि बोरनांना सुरुवात केली. आमचं बोरनान करून झाल्यानंतर लहान मुलांनी पण बोरनान करून घेतलं आणि नंतर खाऊ वेचायला सुरुवात केली. चॉकलेटं, बिस्किटं जे भेटेल ते त्यांनी सगळ्यांनी गोळा केलं. आणि तुम्हाला माहिती आहे, लहान असताना हिचं बोरनान केलं नव्हतं म्हणून हिची पण हौस राहिली होती, पण हिने करून घेतलं. बोरनानं खूप छान झालं, खूप मजा केली, मुलांनी खूप एन्जॉय केला. पण जेव्हा गोष्टी ठरवतो ना त्या तशा होत नाहीत, आणि जेव्हा आपण ठरवत नाही ना त्या खूप छान मेमरी क्रिएट करून जातात. खूप छान वाटलं. आम्हाला पण ना छान छान रील बनवायच्या होत्या, पण रील राहिल्या बाजूला. आमचं वेगळंच चालू झालं. आम्ही गाणी लावली आणि वेड्यासारखं डान्स करायला लागलो. एकही रील बनवली नाही, फक्त फालतू डान्स. हळदी कुंकू लावून सगळ्यांना वाण देऊन घेतलं आणि नावं तर बघा सगळ्यांनी कशी भारी भारी घेतलीत. बेलगरचे वाकून विजयरावांचे नाव येते तुमचा सर्वांचा माता. आणि आमच्या दोन वाटीत सासर आणि माहेरची फूल कृष्णा नावाचं नाव घेते मी. आहे आता लावतात राणीच्या बघत पोपडाले गमतीला आणि राममंदिराचं नाव घेते सुवासनेच्या पंक्तीला. चांदीच्या ताटात सोन्याचा खण, चांदीच्या ताटात सोन्याचा खण. नवनाथरावांचं नाव घेते, हळदी कुंकवाचा सण. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.